फ्युचर परफेक्ट टेन्स. गाईज याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब. चला एक्झाम्पल्स पाहूया. मी नवीन चित्रपट पाहिलेला असेल. आय विल हॅव वॉच्ड न्यू मूवी. आय विल हॅव वॉच्ड न्यू मूवी. तिने आईसाठी नवीन साडी आणलेली असेल. शी विल हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. शी विल हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. तू भविष्यात खूप बदललेला असशील. You will have changed a lot in future. You will have changed a lot in future. मी आंबे खरेदी केलेले असतील. I will have purchased mangoes. I will have purchased mangoes. सासूने सुनेला कुंकू लावलेलं असेल. Mother in law will have applied kumkum to daughter in law. Mother in law will have applied kumkum to daughter in law. मी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक खरेदी केलेले असतील. आय विल हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. आय विल हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. अंजलीने शेतामध्ये रानाचे चित्र रेखाटलेले असेल. अंजली विल हॅव ड्रॉन रानाज पिक्चर इन फार्म. अंजली विल हॅव ड्रॉन रानाज पिक्चर इन फार्म. चला आता आपण पाहूया गाईज ह्या सेंटेन्सेसचे काही क्वेश्चन्स. मी नवीन चित्रपट पाहिलेला असेल का? विल आय हॅव वॉच्ड न्यू मूवी. विल आय हॅव वॉच्ड न्यू मूवी. तिने आईसाठी नवीन साडी आणलेली असेल का? विल शी हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. विल शी हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. तू भविष्यात खूप बदललेला असशील का? विल यू हॅव चेंज्ड अ लॉट इन फ्युचर. विल यू हॅव चेंज्ड अ लॉट इन फ्युचर. मी आंबे खरेदी केलेले असतील का? विल आय हॅव परचेस्ड मँगोज. विल आय हॅव परचेस्ड मँगोज. सासूने सुनेला कुंकू लावलेलं असेल का? विल मदर इन लॉ हॅव अप्लाइड कुमकुम टू डॉटर इन लॉ. विल मदर इन लॉ हॅव अप्लाइड कुमकुम टू डॉटर इन लॉ. मी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक खरेदी केलेले असेल का? विल आय हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. विल आय हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. अंजलीने शेतामध्ये रानाचे चित्र रेखाटले असेल का? याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंट करून सांगणार आहात. आता आपण पाहूया काही निगेटिव्ह सेंटेन्सेस. मी नवीन चित्रपट पाहिलेला नसेल. आय वोंट हॅव वॉच्ड न्यू मूवी. आय वोंट हॅव वॉच्ड न्यू मूवी. तिने आईसाठी नवीन साडी आणलेली नसेल. शी वोंट हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. शी वोंट हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. तू भविष्यात खूप बदललेला नसशील. यू वोंट हॅव चेंज्ड अ लॉट इन फ्युचर. यू वोंट हॅव चेंज्ड अ लॉट इन फ्युचर. मी आंबे खरेदी केलेले नसतील. आय वोंट हॅव परचेस्ड मँगोज. आय वोंट हॅव परचेस्ड मँगोज. सासूने सुनेला कुंकू लावलेलं नसेल. मदर इन लॉ वोंट हॅव अप्लाइड कुमकुम टू डॉटर इन लॉ. मदर इन लॉ वोंट हॅव अप्लाइड कुमकुम टू डॉटर इन लॉ. मी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक खरेदी केलेले नसतील. आय वोंट हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. आय वोंट हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. अंजलीने शेतामध्ये रानाचे चित्र रेखाटले नसेल. याचा आन्सर तुम्ही मला सांगा कमेंट करून. आता आपण पाहूया काही निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. मी नवीन चित्रपट पाहिलेला नसेल का? वोंट आय हॅव वॉच्ड न्यू मूवी. वोंट आय हॅव वॉच्ड न्यू मूवी. तिने आईसाठी नवीन साडी आणलेली नसेल का? वोंट शी हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. वोंट शी हॅव ब्रॉट न्यू साडी फॉर मदर. तू भविष्यात खूप बदललेला नसशील का? वोंट यू हॅव चेंज्ड अ लॉट इन फ्युचर. वोंट यू हॅव चेंज्ड अ लॉट इन फ्युचर. मी आंबे खरेदी केलेले नसतील का? वोंट आय हॅव परचेस्ड मँगोज. वोंट आय हॅव परचेस्ड मँगोज. सासूने सुनेला कुंकू लावलेलं नसेल का? वोंट मदर इन लॉ अप्लाइड वोंट मदर इन लॉ हॅव अप्लाइड कुमकुम टू डॉटर इन लॉ. वोंट मदर इन लॉ हॅव अप्लाइड कुमकुम टू डॉटर इन लॉ. मी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक खरेदी केलेले नसतील का? वोंट आय हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. वोंट आय हॅव बॉट इन्स्पिरेशनल बुक्स फॉर स्टुडंट्स. अंजलीने शेतामध्ये रानाचे चित्र रेखाटले नसेल का? याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट करून सांगणार आहात.
थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.